राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत। रुपाली पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतलेली आहे। काँग्रेसच्या संगीता तिवारी सुद्धा रुपाली पाटील यांच्या सोबत श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेल्या होत्या। रुपाली पाटील गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। तर कोणी पैसे दिले तर खाऊन घ्यायचं आणि बटण धनुष्यबाणाचं दाबायचं असं समोरचे लोक त्यांच्या बापाच्या तिजोरीतून पैसे देत नाहीत असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे। अब्दुल सत्तार यांनी जालन्याच्या अंबडमध्ये सभेमध्ये हे वक्तव्य केलं आहे। हे जे पैसेवाले राहिला पैशाचा प्रश्न तुमच्याकडे नाहीये पटेल साहेब, पण ते जे जीव लागले काही त्यांच्या बापाच्या तिजोरीतून देत नाही, ते बी आपलाच माल खाल्लेला आहे। ते दिला खाऊन घ्यायचा काजू किशमिश म्हणून आणि धनुष्यबाणाचा बटन दाबायचा। तर पुण्याच्या ढोबेवाडीमधील शेतामध्ये बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळलेला आहे। मृत बिबट्या 3 महिन्याचा असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे। या बिबट्याच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतरच समोर येईल। पुण्याच्या ढोबेवाडीमधील शेतामध्ये बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळलेला आहे। मृत बिबट्या 3 महिन्यांचा असल्याचा अंदाज वन विभागाचा आहे। नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील आणि भावाकडून मुलाची हत्या करण्यात आली आहे। प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीनं पार्थिवासोबतच लग्न केलं। वडील भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी तरुणीनं केली आहे। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलीस पुढील तपास करतायत। कल्याण पश्चिममध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आनंद दिघे उड्डाण पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे आणि त्यामुळे वालधुनी ते कोळसेवाडी विठ्ठलवाडी मार्गे जाणारी वाहतूक पत्रीपूल मार्गावर वळवण्यात आली आहे। शहराच्या मध्यभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। वाहन चालकांना अर्धा ते 1 तास या वाहतूक कोंडीमधून बाहेर पडण्यासाठी लागतायत। कल्याण पश्चिममध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। निलेश राणेंवर मालवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। घरामध्ये बेकायदेशीररित्या शिरल्याचा भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकरांनी निलेश राणेंवर आरोप केला आहे। केनवडेकर यांच्या तक्रारीनंतर निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। तर निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जातंय। शिवसेनेमधील इतर नेते रवींद्र चव्हाणांवर का बोलत नाहीत असा सवाल नितेश राणे यांनी केलाय। मालवण पोलीस ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप कार्यकर्त्याच्या घरात बेकायदेशीररित्या शिरल्याचा आरोप निलेश राणेंवर आहे। भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकरांनी तक्रार दिल्यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश राणेंवर 189(1), 189(2), 329 आणि 356 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्यांच्या घरात पैसे सापडले त्यांना साधी नोटीस नाही, त्यांना साधं पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंही नाही आणि आम्ही तो गुन्हा पकडून दिला। हा आमचा गुन्हा झाला। ज्यांनी कॅमेरा पकडला होता ना त्याला पण आरोपी केला आहे। काय म्हणणार आपण याच्यामध्ये, सांगण्यासारखं दुसरं आता काय राहिलेलं नाही। काही हरकत नाही। असे अजून 10 केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काय 3-4 दिवस आहेत मी काय ना सोडणार नाही। नोटीस आपण दिलेली आहे, FIR आपण केलेला आहे। आता मला अटकही केलं पाहिजे। आपण नुसतं नोटीस देऊन कसं होईल? अटक ना कधी करणार? रवींद्र चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। ते किती वेळा फोन करतायत, कोणाकोणाच्या नंबरवर फोन करतायत, त्यांचा PA किती लोकांना फोन करतोय, किती लोकांच्या टचमध्ये आहे, हे मलाही सगळं माहिती आहे। तुम्ही जर थांबवलं नाही अजून हे बरंच टोकाला जाणार आहे। अनधिकृतरित्या घरात शिरल्याचा आरोप विजय केनवडेकरांनी निलेश राणेंवर केला होता। त्या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले। माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। साहेबांना विचारलं, साहेब काय झालं? तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं। हे बघा, हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। निलेश राणे साहेबांसाठी आम्ही पण काम केलं।
ते काय चुकीचं केलं का काम आम्ही? तुमची लोक मोकाट काही केलं तरी त्यांना सगळे अधिकार आहेत. चोरी करा, डाका टाका, पैसे उधळा, त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये. आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत, काही हरकत नाही. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना. अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचा आहे, अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणे साहेबांचा आहे. आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे. चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळंच द्यायला तयार होतो. भाजपच्या हक्काचं नगराध्यक्षपद मागत होते. भारतीय जनता पक्ष म्हणून मतदारांना काय हवं आहे, मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहेत आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय. निवडणूक आयोगाने काय करावं, पोलीस खात्याने काय करावं हे सांगण्यासाठी ही आमची निवडणूक नाही किंवा आम्ही लढवत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्या नगरपालिकेचं दीपकभाई केसरकर आणि निलेश राणे करतायत. त्याच्यामुळे निलेश राणेंच्या पाठी अख्खी शिवसेना आहे. हा काय वाद पक्षापक्षातला नाही आहे, पण निलेश राणेंना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे ते योग्य नाही, हे माझं देखील वैयक्तिक मत आहे. होऊ शकेल याचं पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो. केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प 5 वर्ष त्यांनी अडवून ठेवलेला आहे. मल्टी स्पेशालिटीसाठी बजेट मंजूर आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे, त्याची एजन्सी फायनलाइज झालेली आहे. त्यांना जर खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता. 2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली, तरी पण केसरकरांना काय जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची. का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्था बद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक आजही बोंब का मारतायत? आपण आमदार आहात.